तुम्ही सर्व मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आपण चाललो आहे आज बाहेर थोडे वाशीला. बघूया आपण कशासाठी चाललो आहे आणि काय करायला चालू आहे. चलो जा रहे हम लोग झाला आधी पुसते. तर चला आता आपण निघतोय निर्वी बरोबर. ही काय मध्ये मध्ये मांजरेचं. तर निघाले बाहेर. आता आपण रोडवरती जाऊया. आता गाडीवाले येतील आपले. तर साहेब आले असतील, मगाशीच फोन केला होता. सो चला आपण जाऊया गाडीवरून. बाय. 976 हमारी धन्नो निकल गई है. हम लोग जा रहे गाड़ी पे. चलो हाँ नाक्यावर थांबणार आहे का? चलो निर्वी झालं. माझ्या नवऱ्याचं तोंड बघ. हेल्थ ज्यूस आणि फास्ट फूड. आहे ना, बघ चेक कर. हेल्थ फूड अँड फास्ट फूडसाठी आहे. इथे आपण आलो आहे खायला. ठीक आहे. तर आपण घेतलेलं आहे ग्रिल्ड व्हेज सँडविच. तर बघू आपण कसं आहे काय ते. निर्वीला काय हवं आहे? निर्वीचं अजून डिसाईड झालेलं नाही आहे. निर्वीला काय हवं आहे ते. काय खाणार? काय हवं आहे तुला? सोय आहे इकडे फेमस असं. पाणी पाहिजे लागतं. पाणी पाणी पाणी. अरे तर माशीला हाकल ना भाई, तेच खातोय मस्त पैकी. पटापट आता हे करायचं लवकर का. हाँ इरू पार्टी हो. पण आता निघालो कोपर खेळण्याच्या इथून. आणि आता तुम्ही बघू शकता इथे तर लेफ्ट साईडलाच ना माझा एक टॅटू आहे. आणि बालाजी टॉकीज म्हणून आहे. तर बालाजी टॉकीज ज्यावेळेस मी कॉलेजला होती, DED कॉलेज 12वीला होती त्यावेळेस ते होतं. आणि ह्या साईडलाच ना एक टॅटूवाला फेमसवाला आहे, जिथे इंस्टाग्रामवरनं खूप लांबून लोक येतात कुठून त्याला टॅटू काढण्यासाठी. तर खूप फेमस असं टॅटूवाला आहे. कोपर खेळण्याच्या स्टेशनच्या समोरच अपोजिट साईडलाच आहे, बालाजी टॉकीजच्या बाजूलाच. ठीक आहे. तर आम्ही ह्या साईडलाच आहोत स्टेशन रोडला, कोपर खेळणं स्टेशन रोडला बघू शकता येते. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना हा पूर्ण एरिया जर बघाल ना तर पूर्ण इथं खाऊ गल्ली म्हणजे खाण्याचं सगळं तुम्हाला मिळेल. आता इकडून लागेल तुम्हाला घनसोलीला म्हणाल तर सगळे मोमेटियनचं पूर्ण हॉटेल्स आहेत. इकडे शोरमा वगैरे, लॉलीपॉप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना इकडे खूप मिळतात. आणि तिथून खाणारी पण खूप लोक असतात ह्याच्यामध्ये. आपण आणि इकडचं एक कुलसोम म्हणून हॉटेल आहे.
मोमेडियन हॉटेलच आहे, पण खूप छान आहे. याची टेस्ट पण छान आहे, क्वांटिटी छान आहे, क्वालिटी पण खूप छान आहे. आम्ही लग्नाच्या आधी इकडेच यायचो हॉटेलला खायला काही, तर इकडे आहे कारण की कॉलेजच्या नियर बाय असायचो आणि खूप फेमस होतं आमचं. कधी यायचं झालं तर घनसोलीला खायचं वगैरे काय असेल, चायनीज वगैरे फूड, त्याचबरोबर बिर्याणी वगैरे, शोरमा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप छान आणि मस्त मिळतात. रिजनेबल रेट पण असतो आणि खूप सुंदर हॉटेल आहे. टेस्ट पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे, क्वांटिटी पण मस्त मिळते आणि खूपच भारी. आणि आता आपण चाललोय घरी. सो बघू शकतो इथे किती गर्दी आहे आणि किती रश आहे. म्हणायला गेलं तर कचऱ्यासारख्या गाड्या आहेत भाई, त्याच्यामध्ये माणसंही नुसते काय तशीच चालत आहेत आणि अजिबात थांबायचं तर नाव घेतच नाही आहे. गाडी बघितलं का मुद्दाहून पुढे येऊन उभी राहतात भाई, काय म्हणायचं. जीवाची भीती नाही, समोरच्याला जर गरज असेल गाडीवाल्याला तर तो थांबवेल, नाही तर आम्हाला काय नाही असं. बट असो चला. सिग्नल कोपरखिरण्याच्या बाहेर हायवेला आम्ही निघालो होतो, कारण की शॉर्टकटनी जायचं म्हटलं ना तर तिकडे इतकी गर्दी होती ना का विचारूनच सोय नव्हतं. आणि इकडे बघू शकता सिग्नल लागलाय, तरी एक दोघांनी ना गाडी टाकली होती, एक 4 व्हीलरला आणि एक 2 व्हीलरवाल्यांना पकडलेली. इथे हेल्मेटवाल्यांना पण पकडतात, कारण की इथे ट्रॅफिक हवालदार म्हणजे पोलीसवाले इथे उभे होते आणि यांना घाबरूनच लोक हे करत होती. निर्वीला काय खायला घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही हिला इकडे घेऊन आलो. तिला इडली घेतली तिच्या पप्पानी गरम गरम आणि ते तिने खायसाठी घेतलं आणि तिथून आम्ही निघालो. इथला एरिया आहे आपल्या ऐरोलीतला सेक्टर 5 मधून. तर आजचा व्लॉग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खाण्यामध्ये कोणता पदार्थ असा स्ट्रीट फूडवरचा आवडतो ते देखील नक्की मला सांगा. ठीक आहे, तर भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. आता आपण इथेच आटपतं घेऊया. ठीक आहे, सो बाय, थँक्यू, बाय.